तर मित्रांनो तुम्ही येणार असाल ना तर टोटल बजेट किती होतो तो तुम्हाला मी एकदम व्यवस्थित सांगतो. एक तर पहिली सुरुवात असते तुम्हाला किती दिवसासाठी जायचं पहिले हे ठरवा. मी 11 दिवसाकरता आलो आहे आणि रस्ता क्रॉस करायला 11 डेजचा मी प्लॅन केला. तुम्ही किती दिवसाचा प्लॅन करताय ते तुम्ही ठरवा. पण तरी पण मी तुम्हाला सांगू शकतो जर तुम्ही 1 आठवड्यासाठी जरी येता ना तर किती खर्च होईल. तर फ्लाईट एक अराउंड तुमचा 45,000चा खर्च आहे. आता तुम्ही किती वजन कॅरी करता त्याच्यावर आहे. जास्त वजन जर कॅरी करणार नसाल तर खूप बरं होईल. म्हणजे कॅबिनमध्ये तुम्ही एक 10-12 किलोपर्यंत घेऊन जाऊ शकता. त्याच्यावरती नाही घेऊन जाऊ शकत केबिनमध्ये, म्हणजे फ्लाईटच्या केबिनमध्ये. तर फ्लाईट कॉस्ट असते, विजा कॉस्ट असते आणि तुमची इकडे हॉस्टेलमध्ये राहा. हॉस्टेल चांगले आहेत, खूप चांगले आहेत हॉस्टेल्स. आणि लोकलसाठी किती ट्रॅव्हलिंगचा खर्च होतो, मेट्रोचा किती होतो, बसेसचा किती होतो, ते सगळं मी तुम्हाला आता सांगतो. पहिला होतो विजा. सपोज तुम्ही 1 आठवड्यासाठी जरी म्हणालात तरी तुम्हाला 16 दिवसाचा विजा मिळतो, जो ई विजा म्हणून आपण अप्लाय करू शकतो. त्याची प्रोसिजर मी पूर्ण दाखवतो, पूर्ण व्हिडिओ दाखवतो कसा ई विजा प्रोसेस केला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक साधारण 5,000 रुपये तुमचे खर्च होतात. 5,000 इंडियन रुपीज म्हणतोय मी, आणि यांचे काहीतरी 4-4,500 रुपये. आता प्राइसिंग जर तुम्ही म्हणालात ना तर याच्यामध्ये इंडियाचा जो 1 रुपया आहे तो यांचे 92 पैसे. तर जास्त डिफरन्स नाही आहे. म्हणजे 400-500 रुपये इकडे तिकडे आहेत. म्हणजे आपण थोडे मागे आहोत, ते चांगले. तर ई विजा एक पहिला कॉस्ट आहे. दुसरी कॉस्ट तुमची फ्लाईटची आहे, जी तुम्ही सपोज दिल्लीवरून करता तर ती तुमची साधारण 47-48,000 पण जाईल. कारण की तुम्ही दिल्लीवरून जर जाल, फ्लाईटची कॉस्ट अराउंड 43,000 आहे. पण तुम्ही इकडनं मुंबईवरून जर दिल्लीवरून जाताय तर ती कॉस्ट वाढणार, कारण की दिल्लीला तुम्ही जाल तर त्याचा खर्च आहेच. आता तुम्ही कसं जाल ते तुमच्यावर आहे. आणि त्यानंतर फ्लाईट कॉस्ट झाली 47,000 धरून चाला तुम्ही. 47 आणि 5 झाले तुमचे 52,000. त्याच्यानंतर इकडचं जे हॉस्टेल आहे त्याचा एक साधारण खर्च तुम्हाला होतो. गाड्या नाही जात ना, त्याने सुसाट मारली. त्याच्यानंतर तुमचा खर्च होतो साधारण, एक मिनिट आपण पहिला गार्डन पकडूया, म्हणजे आपण बोलू शकतो व्यवस्थित बसून. ठीक आहे. तर त्याचा 47,000 होतो फ्लाईटचा आणि विजाचा 5,000. मग टोटल झाले 52,000. एक मिनटं. आणि हॉस्टेल जर तुम्ही करताय तर हॉस्टेलचा साधारण खर्च होतो 7 दिवसाचा 1,500 रुपीज. जरा तुम्ही 1,500 नाही, 1,500 रुपीज म्हणजे 15-8-20 असे, म्हणजे 12,000 रुपये ते धरा. म्हणजे 52 आणि 12,000 किती झाले? 52 12 झाले 64,000 झाले. अच्छा, बाय द वे मी फ्लाईट जी सांगितली ती येऊन जाऊ नये. म्हणजे तुम्ही नुसते जाणार नाही, तुम्ही येणार सुद्धा. म्हणजे रशियाला मॉस्कोला पोचलात तिकडनं रिटर्न असं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा खर्च तुमचा होतो, सपोज तुम्ही पीटर्सबर्ग प्लॅन करताय तर पीटर्सबर्गला तुम्ही प्लॅन करता तर 5,000 फ्लाईटचे होतात, जायचे आणि यायचे मिळून 10,000. 12,000 धरा, अजून 1,000 रुपये अजून इकडे तिकडे कुठेतरी जातील. 12,000 म्हणजे किती रुपये झाले तुमचे? 64 आणि 12 झाले 76. सो 76,000 ते झाले. आणि 8 दिवसाचा सपोज तुम्ही 9 दिवसाचा पास घेतला, जो बस तुमचं मेट्रो सगळं घेतलं, 7-21 आणि 6 म्हणजे झाले 2,200 रुपये. 2,200 रुपयेच, 2,200 धरा. म्हणजे 2,200 म्हणजे किती झाले? 76 आणि 2,200 78,000. अजून इकडे तिकडे तुम्ही
जेवणार पण बरोबर, जेवायचं तर बाकी आहे, फूडचं राहून गेलं. फूड एक साधारण समजा ना तुम्ही दिवसाला 1200 रुपये खर्च आहे. आणि तुम्ही जर काय कॅरी करत असाल तर काय तुमचा काय प्रॉब्लेमच नाही आहे. हॉस्टेलमध्ये राहत आहे तर रेडी टू कुक कॅरी केलं तर तुमच्यासाठी काय लाईफ सेट आहे. बट तरी सुद्धा 1200 रुपये दिवसाचा खर्च, सपोज तुम्ही काय कॅरी करत नाही आहात तर 1200 12 96 म्हणजे 10,000 रुपये, ते म्हणजे 80 प्लस 90,000पर्यंतचा खर्च आहे मित्र. आता याच्यात तुम्ही किती काटकसर करू शकता. सपोज तुम्ही काय कॅरी करताय, ब्रेकफास्ट, जेवण, तर 90,000 तुम्ही तुमचा कार्यक्रम करू शकता, प्लॅन करू शकता, तुमच्या फॅमिलीलाही घेऊन येऊ शकता. आणि नक्की तिथे विजिट करण्याची जागा आहे. तर आता मी फिरतो आहे थोडं, तर मी तुम्हाला ई विजा कसा अप्लाय करायचा तेही एक व्हिडिओ बनवून दाखवतो. ई विजा कसा होतो तो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की काय काय करू शकता तुम्ही. म्हणजे सपोज प्लॅन केलं फ्युचरमध्ये तर ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन नक्कीच महत्त्वाची आहे, खर्चाची आहे. आणि खर्च एक मिनिट, कुठची ट्रिप म्हटली की हा खर्च आला, आणि खर्चाशिवाय तुम्ही प्लॅन करू शकत नाही. थोडंसं सेविंग करा, प्लॅन करा, आणि 90,000मध्ये मस्त सेट आहे. युरोप फिरून काय यार जबरदस्त यार. म्हणजे मी आता तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे तोही खूप चांगला असेल. त्या गार्डनमध्ये मी आलो आहे, म्हणजे फक्त वॉक करा तुम्ही किती रिलॅक्स होता ते बघा. तर 90,000 फ्रीज करा. ही अमाऊंट असेल तर तुम्ही प्लॅन करू शकता. जून टू ऑगस्ट, तर या 4 महिन्यामध्ये तुम्ही ते व्हिजिट करा. कारण की इथे या 4 महिन्यामध्येच तुम्हाला रशिया पाहणं योग्य आहे. खूप सुंदर असतं हवामान, तुमचं सगळं म्हणजे एकदम जबरदस्त. भरपूर टुरिस्ट असतात आणि लोक खूप चांगली आहेत. मी माझे अनुभव सगळे मांडले आहेत. म्हणजे मला जे एक्सपिरियन्स आले आहेत ते मी रेकॉर्ड केले आहेत, कॅप्चर केले आहेत, तुमच्यापर्यंत आणले पण आहेत व्हिडिओ मार्गे. पण हा व्हिडिओ फक्त ह्याच्याकरता की तुम्ही जर प्लॅन करताय तर युरोपसारखी सिटी किंवा कंट्री, म्हणजे युरोपमधली एक कंट्री तुम्हाला फिरायला मिळेल. तर नक्की प्लॅन करा मित्रांनो, आणि रशिया बघा. चला मी फिरतो तोपर्यंत आणि तुम्हाला व्ह्यूज देतो कसे सुंदर सुंदर.